सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पोलीस कोठडीमधील मुक्काम 30 मार्च पर्यंत वाढलेला आहे। या संदर्भात आज कोल्हापूर कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली। यावेळी इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। विशेष म्हणजे फरार होण्यासाठी कोरटकरला 5 जणांनी मदत केल्याचं समोर आलं। या संदर्भात अधिक तपास करण्यासाठी कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली। धमकी प्रकरणानंतर महिनाभर कोरटकर पोलिसांना गुंगारा देत होता। नागपूर, चंद्रपूर, इंदूर आणि तेलंगणामध्ये पळत होता। तेलंगणामधून सुद्धा तो चेन्नईला जाण्याच्या बेतात होता, पण तिथंच त्याला अटक झाली। या महिनाभराच्या काळामध्ये त्याला 5 जणांनी मदत केली। मॅनेजर प्रशिकनं त्याला वेळोवेळी नागपुरातून पळ काढण्यासाठी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे। तर चंद्रपुरात सट्टेबाज धीरज चौधरी, इंदूरमध्ये हिफाजत अली आणि राजेंद्र जोशी, तर तेलंगणामध्ये साईराज शेटकरनं मदत केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टासमोर मांडली आहे। सट्टेबाज धीरज चौधरीच्याच कारनं तो इंदूर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता। ही कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे। तर फरार होण्यासाठी कोरटकरला कुणाची मदत मिळाली ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, कारण तो तब्बल महिनाभर फिरत होता। नागपूरमधून फरार होण्यासाठी मॅनेजर प्रशिक पडवेकरची मदत झाल्याची माहिती समोर येते। तर नागपूरहून कोरटकर चंद्रपूरला फरार झाला होता आणि त्याच्यानंतर चंद्रपुरात सट्टेबाज धीरज चौधरीची त्याला मदत मिळाल्याची माहिती समोर येते। तर धीरज चौधरीकडून हॉटेलची व्यवस्था करण्यात आली होती। चंद्रपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये तो थांबला होता त्याची व्यवस्था धीरज चौधरीनं केली होती। चौधरीनं आपली कार सुद्धा कोरटकरला दिल्याची माहिती आहे आणि कोरटकर पुन्हा नागपूरला परतला। त्याच्यानंतर जेव्हा त्याला दिलासा मिळाला तर नागपुरात कोरटकरनं पार्टी झोडली अशी ही माहिती समोर येते। एक पार्टी त्यानं दिली होती दिलासा मिळाल्यानंतर। नागपुरातून कोरटकर इंदूरला पळाला। तर इंदूरमध्ये हिफाजत अली, राजेंद्र जोशीकडून त्याला मदत मिळाल्याची माहिती आहे। इंदूरमधून पुन्हा नागपूरला तो परतल्याचंही कळत आहे। तर प्रशिकच्या मदतीनं नागपूरवरून तो चंद्रपूरला गेला होता पुन्हा एकदा आणि चंद्रपुरातून कोरटकर तेलंगणाला पळाला होता। तर तेलंगणातील करीमनगरमध्ये साईराज शेटकरकडून त्याला मदत मिळालेली होती अशी माहिती समोर आलेली आहे पोलिसांच्या तपासातून। आणि अशा पद्धतीनं वेळोवेळी त्याला त्याचे हे जे मित्र आहेत ते पळण्यामध्ये मदत करत होते। तेलंगणामधील करीमनगरमध्ये साईराज शेटकरनं त्याला मदत केल्याची माहिती आहे। पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस PC दिलेली आहे। मी शोकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। दरम्यान आज पुन्हा एकदा कोरटकरला शिवप्रेमींच्या रोषाला सामोरं जावं लागलं। खटल्याच्या दुसऱ्या सुनावणीसाठी कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सकाळीच कोरटकरला कोर्टात आणलं होतं। सुनावणीनंतर कोरटकरला पोलीस घेऊन जात होते। यावेळी कोर्टातील एका वकिलानं कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला। या राड्याचा व्हिडिओ समोर आलाय। तर सुनावणीनंतर कोर्टातून बाहेर पडताना एक वकील आक्रमक झाला आणि कोरटकरच्या दिशेनं धावत मोठ्यानं जाब विचारू लागला, पण वेळीच पोलीस मध्ये पडले। यापूर्वी सुद्धा कोरटकरवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न झाला होता। कोरटकर विरोधात सुनावणी झाली होती। पहिली सुनावणी 25 मार्चला। यावेळी कोर्टाबाहेर शिवप्रेमी जमले होते आणि त्यांनी कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर कोरटकरला कोर्टातून घेऊन जाताना काही शिवप्रेमींनी कोरटकरच्या दिशेनं चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला होता। कार्यकर्त्यांचा भावना संतप्त असणं साहजिक आहे, कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र, सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना, सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साहजिक आहे। पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं, संविधानिक मार्गानं याचा आपण लढा देऊ। एक मंत्री
त्या कामरांना सांगतो की टायरमध्ये ज्यावेळेस शिंदे साहेबांच्यावर काही कमेंट्स झाले तर टायरमध्ये घालून मारलं पाहिजे, त्याला 3rd डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे असं म्हणतो. मग आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात इतका गलिच्छपणे ज्याने वक्तव्य केलं, जो बोलला, महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान केला, हा महाराष्ट्रद्रोहाला, मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजेत आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजेत असं मला वाटतं.